तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपल्या प्रयोगशाळेमध्ये जत नगर परिषदेच्या स्वच्छता समन्वयक आदरणीय साळे मॅडम ह्या उपस्थित होत्या. त्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आपल्याला विविध प्रकारचे आजार यांच्यापासून कशा पद्धतीनं आपली काळजी घ्यायची, आपलं स्वास्थ्य हे निरोगी ठेवायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. कंपल्सरी 10 दिवसामध्ये उकळलेलं पाणीच प्यायचं. का माहिती आपण म्हणत असं आम्ही बोरचं पाणी पितो, आमचं बोरचं पाणी स्वच्छ असतं, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी झिरपलेलं असतं, त्याच्यामुळे बोरचं पाणी सुद्धा दूषित असतं. मग त्या ह्याच्यामध्ये आपण कंपल्सरी आपलं जे पाणी आहे ते पाणी हे उकळूनच प्यायचं आणि कंपल्सरी तुमच्याजवळ स्वच्छ पाण्याची बाटली ठेवायची. असं दुसरी कुठलंही पाणी प्यायचं नाही आणि कुठलेही उघड्यावरचं अन्न खायचं नाही. ह्या दिवसामध्ये ह्या 4-5 महिन्यामध्ये काटेकोरमध्ये पाहिलं पाहिजे. आपण म्हणतो आम्हाला आवडतं, काय होते, चांगलं तर असते, ताज असते, पण ते चांगलं नसतं. ह्या दिवसामध्ये ते बाहेरचं अन्न ते बाहेरचं अन्न असते. त्याच्यावरती माशा बसतात. माशा कुठून कुठून बसून आलेल्या असतात आपल्याला माहिती आहे का? नाही ना. हॉटेलमध्ये जरी पॉश हॉटेल असेल तरी पण ती छोटी असतंच, माशा बसतात. त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, बाहेरचं अन्न खायचंच नाही. आणि घरात सुद्धा सकाळ ताजंच अन्न खायचं. संध्याकाळचं अन्न सकाळी खायचं नाही, सकाळचं खायचं नाही. जेव्हा गेले तेव्हाच ते अन्न खायचं. सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेही ध्यान ठेवल्या पाहिजे. म्हणजे आपली घरा आपण बाहेर कुठे टाकायची नाही. आपलं आणि लक्षात ठेवायचं, आजूबाजूला घराच्या कुठेही पाण्याचा साठा होता कामा नये, डासाची उत्पत्ती होता कामा नये. कंपल्सरी मुलांनी काय करायचं, आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये एखादी क्रीम मिळते बघा, डासांच्या ह्याच्यापासून वाचण्यासाठी. ती एक ट्यूब कंपल्सरी आमची छोटी ट्यूब मिळते, ती आपल्याकडे ठेवायची. घरात कंपल्सरी धूप करायची संध्याकाळी, की जेणेकरून डास येणार नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचं हे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगी असेल याबद्दल केम हायस्कूलतर्फे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. तर कसा वाटला मला ब्लॉग सांगा. धन्यवाद.